केंद्रामध्ये आपली सरकार आहे, राज्यामध्ये आपली सरकार आहे आणि जर आता आपली सरकार जर आपल्या प्रभागात आली, आपला तुमचा हक्काचा नगरसेवक जर तुमच्याकडे आला, तर तुम्ही तुमची जी कामं आहेत ती स्थगित राहणार नाहीत, ती सगळी पूर्ण होतील आणि आपण प्रगती मी करू. निलेश धुरी, जनआधार टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो। वार्ड क्रमांक 73 मध्ये आपण दीप्तीताई वायकर कोतनीस यांच्या वार्डमध्ये आज आपण प्रभागात आलो आहोत आणि आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ, कशा प्रकारे त्यांच्या विभागात प्रचार सुरू आहेत आणि त्यांचे काय ध्येय धोरण आहेत। काही विभागात आपला कसा प्रचार सुरू आहे? विभागामध्ये आता सध्या तरी आमच्या इथे भरपूर मोठा आम्हाला धक्का लागला होता। आमचे प्रवीण शिंदे साहेब यांचं निधन झालं, त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलेलो, कारण आम्हालाच समजत नव्हतं आम्ही त्या दुःखातून कसं बाहेर यावं। कारण हा विभाग जो आहे हा आपल्या प्रवीण शिंदे साहेबांचा होता आणि आहे राहणारच। त्यांनी हा विभाग भरपूर बांधून ठेवलेला आहे। तिथे देखील सगळी कामं आपल्या खासदार साहेब रवींद्र वायकर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः सगळी कामं केलेली आहेत। त्यामुळे आम्ही जरा थांबलेलो, पण आता आम्ही परत सुरुवात केलेली आहे, हळूहळू सुरुवात केलेली आहे। आता नेमके आता फक्त 5 दिवस आपल्याकडे बाकी आहेत आणि भरपूर मोठा वॉर्ड आता आमचा प्रचाराचा बाकी आहे। पण सगळे आमचे कार्यकर्ते त्यांना बापूंचं स्वप्न साकार करायचंय, पूर्ण करायचंय, कारण त्यांनी सांगितलं होतं की मी दीप्तीला सर्वात भरघोस मताने मुंबईमध्ये सर्वात आधिक्य मताने निवडून आणणार आणि ते आम्हाला सगळ्यांना पूर्ण करायचंय। प्रचाराचे काय मुद्दे आहेत? प्रचाराचे मुद्दे म्हणजे पहिलं तर आमच्या इथे थोडाफार SRAचा डेव्हलपमेंटचा इश्यू आहे, तर तो आम्ही वायकर साहेबांच्या माध्यमातून तो देखील आम्ही मार्गी लावणार आहोत। त्याच्यानंतर आपली बाकी सगळी जी कामं आहेत ती जसं म्हणतात ना, नगरसेवकाची जी कामं असतात ती तयार असतात, म्हणजे कंटिन्यूस असतात। त्यामुळे जे काही गटार असो, शौचालय असो, रस्ते असो, हे सगळे लादीकरण असो, हे सगळे होतच राहतात आणि होतही राहणार आहेत आणि आपण करतच राहणार। त्यामुळे बेसिक अम्युनिटी ज्या आहेत आपण त्या माणसांना देतच राहणार आहोत आणि ॲज अ नगरसेवक ती मी प्रोव्हाइड करणार। पण बाकी जी कुठलीही मोठी कामं असतील, जसे हे SRAचे प्रोजेक्ट्स आहेत, ते जे थोडेफार काही बंद पडलेले आहेत, कुठल्या बिल्डर्सच्या ह्याच्याप्रमाणे, ते देखील आता वायकर साहेबांनी कालच आमची मोठी सभा झाली, त्याच्यात ते म्हणाले आहेत की जी कुठली कामं असतील, जी आपल्या प्रवीण शिंदे साहेबांचे जे काही स्वप्न असतील ते पूर्ण करणार आहेत। वायकर साहेबांचे किती मार्गदर्शन? 100% मार्गदर्शन आहे, कारण त्यांच्याच हाताखाली मी वाढलेली आहे। त्यांचीच ती कामं, त्यांची पद्धत, त्यांच्या सवयी, त्यांनी जसा अभ्यास करतात तेच सगळं बघून मी इथे वाढलेली आहे आणि तेच मी करणार आहे। मी देखील अभ्यास पुरेपूर करणार आणि तुमच्या समोर त्यांच्यासारखीच येणार आहे। विजयाची किती टक्के? 100% खात्री आहे विजयाची। आम्हाला फक्त आमचा मार्जिन जो आहे तो मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहिजे आहे। जसं वायकर साहेबांनी सांगितलं 10,000 प्लस मार्जिन आम्हाला हवा आहे, त्याचे प्रयत्न आम्ही करत आहे। शिंदे साहेबांच्या योजना आहेत त्याचा आपल्याला किती उपयोग होतो प्रभागामध्ये? आपली जी लाडकी बहीण योजना आहे ती सर्वात म्हणजे सगळ्या महिलांना जो काहीतरी एक प्रोत्साहन म्हणजे काहीतरी इन्कम देतोय, की ज्या घरी जरी बसलेल्या असतील त्या स्वतःची इन्कम थोडेसे पैसे त्यांच्यासाठी स्वतःसाठी वाचवून ठेवत आहेत। म्हणून आपली जी सरकार आहे, महायुतीची सरकार आहे, आपले जे देवेंद्र फडणवीसजी, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपले जे काही योजना राबवलेल्या आहेत त्या सगळ्या खरोखरच चांगल्या आहेत। त्याच्यामुळे लोकांना एवढा लाभ मिळतो आहे सगळ्या गोष्टीचा। आपली सगळीकडे जे डेव्हलपमेंट इश्यूज आहेत ते देखील आपले कंप्लीट होत आहेत, पूर्ण होत आहेत। मेट्रोज असतील, रोड्स असतील, रस्ते असतील, तुम्ही बघा पहिले कसे होते आणि आता काय आहे। आता आपली मुंबई खरोखरच वेगळी आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की लोक आपल्याला मतदान भरघोस मतांनी करतील, आणि जे आपलं डेव्हलपमेंट आपली जी महायुतीची सरकारमुळे झालेलं आहे ते कधीच कुठेही झालेलं नव्हतं। काही जनआधार टाइम्सच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना काय संदेश द्या? संदेश म्हणजे असा असेल की मी ॲडव्होकेट दीप्ती वायकर कोतनीस, महायुतीची उमेदवार, वॉर्ड नंबर 73 मधून मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या। कारण जर तुम्हाला डेव्हलपमेंट हवंय, तुम्हाला प्रोग्रेस हवी आहे आणि मुंबई अजून पुढे जायला हवी आहे, तर आपली ही महायुती, आपले नरेंद्र मोदी साहेब, आपले जे पंतप्रधान आहेत, आपले फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी कामं होणार आहेत ती खरोखरच अप्रतिम होणार आहेत आणि सक्सेसफुली आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याच्यासाठी मी एवढंच सांगते की वोट करा, आमची निशाणी धनुष्यबाण आहे। धन्यवाद ताई आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर या होत्या ॲडव्होकेट दीप्तीताई वायकर कोतनीस। कशा प्रकारे त्यांची ध्येय धोरणं आहेत आणि कशा प्रकारे त्या आपल्या प्रभागामध्ये प्रचार करत आहेत त्याची त्यांनी माहिती दिली।
येत्या 16 तारखेला आपण पाहू की कशा प्रकारे त्या विजय उत्सव साजरा करतात. मी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कदमसह निलेश धुरी, जनआधार टाइम्स, जोगेश्वरी.